बायांना नावे कोणी कोणी सापडी जास्त आहे. द्वारका माय सुद्धा उयाडी एखादी शेना नाही चुका घे जाऊ. मुद्दा असा आहे, प्रामाणिक नावाचं माणिक माणसाकडे असलं पाहिजे. तुम्ही कीर्तनाला आहेत, कीर्तन ऐकतायत, भक्ती झाली पाहिजे महाराज. जीवनामध्ये भक्ती झाली. प्रामाणिक नावाचं माणिक. नॉर्वे नावाचा देश आहे, थोडस उंच ऐका. नॉर्वे नावाचा देश आहे. या नॉर्वे नावाच्या देशामध्ये वर्तमानपत्र विकणारा माणूस आहे ना राकेश दादा, हा वर्तमानपत्र विकणारा माणूस वर्तमानपत्र असं घरोघर फेकत नाही तो. तसं नाही. वर्तमानपत्र तो कसं विकतो माहिती का? वर्तमान पेपर न गट्टा देतास, त्यांना डबा बी देत असतो. बुवा तो दिल्ली गेटले काम जाईल ना, त्यांना डबा बी देत असतो. कोण? बरोबर आहे, दिल्ली गेट बरोबर आहे ना. वराचा दिल्ली गेट. तुमले खोटं नका वाटू द्या, मी प्राध्यापक आहे. मी इंग्रजीना सेटनेट आहे, आता PhD होईल अजून. पुणे विद्यापीठना 2009 ना मी इंग्रजी विषयाना गोल्ड मेडलिस्ट आहे. पण 2006 साले मी सुद्धा दिल्ली गेटले हिराना तळिया मारेले. काय मारेले? कोण आहे तळिया मारणारा? हात वरती करा. मी सुद्धा हिराचा वाकडा करतोय. जिरमनाचा हिरा 4 ठिकाणी तुकडा भाऊ चटकाटी दे माझे शिकता शिकता. मी त्या देखा आडे पाणी घुसणं 2006 मा पाणी घुसणं, तापीनं पाणी घुसणं. ते पाणी घुसल्यानंतर मी शेपूट घाली सन कुठे ते सांगत नाही बरं का. शेपूट घाली सन मी पैगू महाराज. पण पैगू झाल्यानंतर मी कुठे गो? आळंदी गो. ज्ञानोबाराय तुकोबाराय जवळ जायलो, अभ्यास केला आणि तुम्हाला समोर कीर्तनकार म्हणे. दिल्ली गेटले 6वा मजल्यावर मी सुद्धा तळ्या मारून मन बरोबर समोर मथाडाना. आता तळ्याना एक 8 पेल कापणारा आणि एक घाट मारणारा. टंका एकदम बिलकुल. आज तुम्ही माणसामध्ये बदल करण्याची काय पाहिजे? हिंमत असली पाहिजे. हा मी बदलू शकतो, माझ्यामध्ये बदल करण्याची काय असली पाहिजे? ताकद असली पाहिजे. ज्यावेळेस आपण गावाकडे जातो, म्हणजे बऱ्याच लोक आहेत ना गाव मा काही राहतच बरोबर, थोडासा बाप जाताना कमायला राहत 5-25 एकर ते असा भारी भारी पडतं. आपण इथून रक्ताचं पाणी करून ज्यावेळेस गावाकडे चांगले कपडे घालून ज्यावेळेस जातो ना, बराच लोक ते दुःख लागत. ओ बापरे हा आधारताय. अरे तो रक्तानं पाणी करा ना, 12-12 तास तो काम करा ना, स्वतःना कष्टावर कपडा केला गाडी फिराय ना, तो बाप नागत नाही 35 एकर उड्या पण राहतो. बाप जातानी कमाई नाही, आप जातानी कमाई आहे. हाऊ संस्कार नाव पाहिजे. हाऊ संस्कार महाराज. काय जीवन मग काय पाहिजे? आनंद पाहिजे. आता तुम्ही एवढा सर एकदम आनंदावर बसा, बाकी नसते टेन्शन. बुवा हप्ता पडी का नाही, हप्ता पडी का नाही, पडी ना हप्ता. टेन्शन कसा लिहिला तुम्ही? जिंदाबाद. हप्ता पडणारच आहे. तुम्ही जेवढं आज जिथलं विठ्ठल विठ्ठल बोलणार, तुम्ही जेवढं ज्ञानोबा बोलणार, तेवढा हप्ता पटापट पडतील. ज्ञानोबा बोला विठाला विठाला. मी बोलत होतो प्रामाणिक नावाचं माणिक असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? प्रामाणिकपणा असला पाहिजे. बरोबर आहे की नाही? नॉर्वे नावाच्या देशामध्ये वर्तमान पेपर आहे ना महाराज शास्त्रीजी कसं विकतात माहिती का? तो डबा लिसन जास वर्तमान पेपर नवा गामना चौक आहे, त्या चौक मा तो त्या वर्तमान पेपरचा जो गठ्ठा आहे तो गठ्ठा तिथं ठेवून देतो. तो जो डबा आहे तो डबा पण पैशाचा डबा तिथंच ठेवून देतो आणि तो कामाला निघून जातो. संध्याकाळी तो दिल्ली गेटवर काम करून आला, त्या चौकामध्ये नॉर्वेच्या चौकामध्ये येतो. त्या ठिकाणी वर्तमान पेपर विकलेले असतात आणि जे पैसे संध्याकाळी मोजतो तर प्रत्येक वर्तमान पेपराप्रमाणे जेवढे पैसे असतात तो तिथं नसताना ते पैसे ते डब्यामध्ये जशाचे तसे असतात. समजा तो प्रयोग आज आपण नवागाम करा तर गठ्ठा जो पहिली तो गठ्ठा प्रामाणिक नावाचं माणिक म्हणून म्हणतोय. प्रामाणिक नावाचं माणिक काय महाराज महत्वाचं आहे? सावध असलं पाहिजे माणसाने. काय असलं पाहिजे? सावध. जीवनामध्ये सावध असतं. विद्यार्थ्याने सावध असलं पाहिजे. तुम्ही सुद्धा घरमा मोठ्या पोरी शेतच बरोबर आहे की नाही? ती बहीण फोन कितला दिन देखील नाही, कितला टाइम देखील नाही. सावध पाहिजे आपण. मायले समजायला पाहिजे तिला फोन नुसता कनस का नुसता समजायला पाहिजे. सावध काय असलं पाहिजे? सावध माणसाने काय असलं पाहिजे महाराज? सावध असं. तुम्ही सुद्धा आता इथं कीर्तनकार वगैरे सुद्धा तो अभंगावर किती बोलतो, अभंगाच्या बाहेर किती बोलतो, यासाठी काय असलं पाहिजे महाराज? सावध असं. जीवनामध्ये जो सावध राहिला तो माणूस. आणि तुकोबारायांनी अभंगात सावध कधीच एक वेळेस म्हटलं नाही. किती वेळेस म्हटलंय? 2 वेळेस म्हटलंय. मला प्रमाण भेटलं तर खूप छान होईल. सावध झालो हरीच्या आलो. सावध झालं पाहिजे. मग तुम्ही सुद्धा सावध राहा. काय राहा? या बसा बसा बसा. सावध झालं पाहिजे. जो माणूस आपल्या जीवनामध्ये सावध आहे. मी असं म्हणतो वारकरी कोणाला म्हणतात माहिती महाराज? ऐका, वारकरी कोणाला म्हटलं जातं? ऐका, वारकरी म्हटलं जातं जो 24 एकादशा करतो त्याला काय म्हटलं जातं? वारकरी. आज कितला जणीस एकादशा आहेत?
ओ बापरे, गच्चीच साबुदाणा उडी घ्या आज. सावध झालं पाहिजे. काय झालं? वारकरी त्याला म्हटलं जातं. जो 24 एकादशी करतो तो वारकरी. त्या 24 एकादशीमध्ये 5 पर्वकाळ करतो, 29 उपवास करतो तो वारकरी. आणि त्याच्यात पुन्हा 2 उपवास करा, एक गीता जयंती आणि एक दत्त जयंती, असे 31 उपवास जो व्यक्ती करतो त्याला वारकरी म्हटलं जातं. लक्षात ठेवा. आणि तुकोबाराय म्हणतात, जरी 31 उपवास आपण आपल्या आयुष्यामध्ये नाही केले तरी चालतील, पण 2 गोष्टींच्या बाबतीत सावध असलं पाहिजे. या चौकामध्ये, या मंडपात जेवढे आहेत आणि हा आवाज जिथपर्यंत जातोय त्या प्रत्येकाने सावध राहायचं. 29 किंवा 31 उपवास नाही केले तरी चालतील, पण जर वारकरी बनायचंय तर एक गोष्ट लक्षात ठेवा, 2 गोष्टीच्या बाबतीत सावध असलं पाहिजे. एक, परस्त्रीच्या बाबतीत, दुसऱ्याच्या स्त्रीच्या बाबतीत आपल्या मनामध्ये कधीच चुकीची भावना आली नाही पाहिजे. एक. आणि दुसरी गोष्ट, दुसऱ्याचं धन, त्याला मग गावामधला बाणकोरांना मी म्हणून बरं का त्यामध्ये, दुसऱ्याचं धन हे मला फुकटमध्ये भेटेल अशी जो भावना करतो, या 2 गोष्टींच्या बाबतीत जो सावध राहतो तो जीवनामध्ये यशस्वी. 2 गोष्टींच्या बाबतीत सावध राहा आपण. आणि तुकोबा सावध, परस्त्रीच्या बाबतीत किती सावध असलं पाहिजे. रामायणातलं उदाहरण आहे महाराज. रामाने हनुमंताला सांगितलं सीतेचे काय घेऊन ये, दागिने घेऊन ये. हनुमंत सीतेचे दागिने घेऊन आले. लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा, ए लक्ष्मणा बघ रे, सीतेचे दागिने आहेत का. लक्ष्मणाच्या डोळ्यातून ढसा 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 पाणी आलं महाराज. लक्ष्मणाने रामाकडे बघितलं आणि रामाला सांगितलं, रामा तुम्हाला माहिती आहे 14 वर्ष मी तुमच्या सोबत आहे. रामा 14 वर्ष मी तुमच्या सोबत आहे. 14 वर्ष मी भाऊ म्हणून जरी तुमच्या सोबत असेल, पण तुम्हाला माहिती आहे या 14 वर्षामध्ये मी माझ्या वहिनीचा, माझी मान उंच करून मी चेहरा बघितला नाही. ते दागिने कोणते घातले हे मला कसं करणार महाराज. परस्त्रीच्या बाबतीत प्रत्येक माणसाने एवढं सावध असलं पाहिजे. काय, अहो मी दागिने ओळखू हा, पण महाराज रामा, जर माझ्या वहिनीची बेलं असतील पायातली, त्या मराठवाड्यामध्ये त्याला नुपूर शब्द आहे, नुपूर. पायातली बेलं असतील त्या दागिन्यांमध्ये, ते दागिने मी ओळखू शकतो. कारण त्याचं कारण असं आहे महाराज, की ते मी दररोज दर्शन घेताना माझ्या वहिनीचे दररोज मी काय पडत होतो, पाया पडत होतो. त्या पायामध्ये तिने कोणते बेले घातलेत ते मात्र मला माहितीये. परस्त्रीच्या बाबतीत एवढं सावध असलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, किती सावध असलं पाहिजे. हनुमंत सावध होता. कितला वर्ष गेला आपला सप्ताह? 6 वर्ष झाले. गच्ची कमी घ्या. मी 4 तपेचा सप्ताह माझा, तरी मी हनुमंतान बायकोन नाव काय, जाऊ का घर. हनुमंताच्या पत्नीचं नाव काय नाही माहिती. हनुमंताला बहिणी होती. ध्यानमध्ये ठेवा सर्वांनी, मन नंबर दिले ज्या. खम्मंग नावाचा जिल्हा आहे. कुठं हा खम्मंग नावाचा जिल्हा सापडतो मला हैदराबाद मध्ये. आपण ज्यावेळेस तिरुपती बालाजीला जातो, तिरुपती बालाजीला जात असता खम्मंग नावाचा जिल्हा आहे. त्या खम्मंग नावाच्या जिल्ह्यामध्ये हनुमंतरायाच्या पत्नीचं आणि हनुमंतरायाचं एकमेव मंदिर भारतामध्ये आहे. हनुमंतरायाच्या पत्नीचं नाव आहे सुर्वचला. सूर्यदेवाची कन्या होती सुर्वचला. याचा सर्व उल्लेख येतो पराशर